बंदर मंत्री नितेश राणे यांच्या खात्याचा मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामावरती या ठिकाणी बुलडोझर चालला आणि या धडक कारवाईनंतर आता रत्नागिरी शहरात नितेश राणे यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी बॅनरबाजी झालेली पाहायला मिळते आहे। हिंदू योद्धा म्हणून नितेश राणे यांचा बॅनरवरती या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। मंत्री नितेश राणे यांचा पारा चढला, अनधिकृत बांधकामांना आता नाही थारा, अशा स्वरूपाचे मथळे असलेले बॅनर सध्या शहरात ठिकठिकाणी लागलेले पाहायला मिळतात आणि या बॅनरची सध्या शहरात चर्चा आहे। तर देश आणि राज्याच्या सागरी सीमेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य म्हणूनच हवे हिंदुत्ववादी सरकार, अशा स्वरूपाचा सुद्धा या बॅनरवरती उल्लेख असलेला पाहायला मिळतोय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा तिघांचाही या ठिकाणी या बॅनरवरती फोटो आहे। तर अनेक दशके रखडलेली स्वच्छ मोहीम हाती घेतल्याबद्दल समस्त रत्नागिरीकरांकडून या ठिकाणी आभार, अशा स्वरूपाचा हा बॅनर या ठिकाणी लागलेला पाहायला मिळतो आहे। आणि नितेश राणे यांच्यासोबतच त्यांच्या मागच्या साईडला हा बुलडोझर देखील या ठिकाणी पाहायला मिळतो चित्रामध्ये। त्यामुळं या बॅनरची चर्चा सध्या रत्नागिरी शहरात असलेली पाहायला मिळते आहे। ज्या पद्धतीनं मिरकरवाडा बंदरामध्ये या ठिकाणी मत्स्य आणि बंदर खात्याचा बुलडोझर चालला, त्यानंतर खऱ्या अर्थानं आता नितेश राणे यांच्या समर्थनार्थ आता हे होर्डिंग्स आणि बॅनर शहरातल्या ठिकठिकाणी लागलेले पाहायला मिळतात आणि या बॅनरची सध्या चर्चा रंगलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।